तर नाशिकच्या शेतकरी आंदोलकांची आज पुन्हा एकदा सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडेल। आजच्या बैठकीला निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। शेतकरी आंदोलकांचं 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंदन, काय अधिक माहिती? आजच्या बैठकीमध्ये निर्णय होणं हे अपेक्षित आहे, मात्र तसं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तब्बल 6 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। अधिक माहिती घेऊया चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, गेल्या जवळपास 5 दिवसांपासून हे सगळे शेतकरी जे आहेत ते नाशिकमध्ये ठिय्या मांडून आहेत। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी प्रज्ञा अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांनी लढा उभारला असला तरी आता निर्णायक लढाईच्या तयारीत हे सगळे शेतकरी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। ग्रामीण भागातून, आपल्या खेड्यापाड्यांवरून अक्षरशः आपलं जवळपास महिनाभर पुरेल एवढं साहित्य हे सगळे शेतकरी आपल्या बरोबर घेऊन आलेले आहेत। आणि आपण बघतोय की रस्ता जो आहे नाशिकच्या अशोक स्तंभापासून त्र्यंबक नाका परिसराचा हा संपूर्ण रस्ता पूर्ण या शेतकऱ्यांनी भरून गेलेला आहे। आता जेवणाची तयारी हे सगळे शेतकरी आणि खास करून महिला भगिनींकडून केली जाते। बिराड मोर्चा म्हणजे या ठिकाणी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शिष्टमंडळाची परवाच्या दिवशी एक बैठक झाली, ती निष्फळ ठरली। आज सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिष्टमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीत तोडगा निघावा अशी या सगळ्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। मात्र जर तोडगा निघाला नाही तर मात्र हे आंदोलन आणखीन चिघळू शकतं आणि त्यामुळे हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत। जर आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला नाही तर हे बिराड मोर्चा जे आहे, हे जे सगळे शेतकरी आहेत हे लॉंग मार्च करत मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि आपल्या मागण्यांसाठी हे थेट मंत्रालयावर धडकतील। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी चंदन।